कालचा जो चॅप्टर राहिला होता आपला द लिव्हिंग वर्ल्ड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर त्याच्यामध्ये आपण आता पुढचा टॉपिक बघणार आहोत की क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतात त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा एक लार्जेस्ट ग्रुप आहे. तर मग त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा आता गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते 2 ग्रुप्समध्ये डिवाइड झालेले आहेत. त्यातला फर्स्ट ग्रुप म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि सेकंड ग्रुप आहे युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? तर आपण कालच पाहिलं होतं. प्रोकॅरियोट्स म्हणजे ज्यांचं ज्यांचं न्यूक्लिअर डेव्हलप झालेलं नसतं किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप झालेलं नसतं. आणि युकॅरियोट्स म्हणजे ज्यांचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लियस हा विजिबल असतो. ठीक आहे. तर प्रोकॅरियोट्समध्ये एक ग्रुप पडतो, त्याचं नाव आहे बॅक्टेरिया. आणि युकॅरियोट्समध्ये 3 ग्रुप पडतात. त्यातला फर्स्ट आहे प्रोटिस्टा, सेकंड आहे फंगाय आणि थर्ड वन आहे अल्गी. ठीक आहे. तर मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याचा आपण आता सेपरेटली त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. तर मग आपण पहिलं बघणार आहोत बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक. प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. ठीक आहे. तर मग हे बॅक्टेरियाज म्हणजे कोणते? तर हे दिसायला खूप लहान असतात आणि त्यांची साईज ही किती असते? 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. त्यानंतर हे कसे असतात? युनिसेल्युलर, इंडिपेंडंट किंवा पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे काय? की जो दुसऱ्याच्या जीवावरती जगतो त्याला म्हणायचं पॅरासायटिक. तर काही त्यातले काही बॅक्टेरियाज असतात ते कॉलोनीज फॉर्म करून असतात. कॉलोनीज फॉर्म म्हणजे काय? कॉलोनी म्हणजे काय? तर आपल्या सुद्धा ह्युमन्सच्या सुद्धा कॉलोनीज असतात किंवा जे गाय किंवा शेळ्या असतात तर त्या ग्रुपने राहतात. तर हे बॅक्टेरिया सुद्धा ग्रुपने राहतात. त्यानंतर ह्या ज्या बॅक्टेरियाची सेल असते ती प्रोकॅरियोटिक असते. त्यानंतर त्याला काय असते? सेल वॉल ही प्रेझेंट असते. पण त्याचा जो न्यूक्लियस हा डिस्टिंक्ट असतो आणि सेल ऑर्गॅनेल्स ह्या डेव्हलप झालेल्या नसतात. तर त्या रिप्रोड्यूस कसं करतात? रिप्रोडक्शन हे बायनरी फिजनने होतं. त्यानंतर आणखीन काय आहे वैशिष्ट्य त्याचं? बॅक्टेरिया त्यांना जर फेवरेबल कंडिशन भेटली तर त्यांचा जो ग्रो व्हायचा रेट आहे हा दुपटीने वाढतो. म्हणजे जवळजवळ 20 मिनिटात त्या डबल होऊ शकतात. हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे कॉकस, त्यानंतर कुठला आहे व्हायब्रिओ आणि स्पिरिलियम. ठीक आहे. तर बॅक्टेरियाज हे काही बॅक्टेरियाज ह्या हार्मफुल असतात तर काही बॅक्टेरियाज ह्या युजफुल असतात. फॉर एक्झाम्पल दह्यासाठी ज्या बॅक्टेरियाज असतात त्या युजफुल असतात, पण जर एखादा आजार पसरवणाऱ्या ज्या बॅक्टेरियाज असतात तर त्या आपल्यासाठी हार्मफुल असतात. त्यानंतर सेकंड आपण युकॅरियोटिकमध्ये त्याचं डिवायडेशन बघतोय, तो आहे प्रोटोझोआ.
सेकंड आहे प्रोटोझोआ. तर प्रोटोझोआची साईज किती असते? ही अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर इतकी असते. आणि प्रोटोझोआंची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, तर ते कुठे सापडतात? सॉईल आणि फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये, आणखी एखाद्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीवरती आढळतात आणि ते काय आहेत? पॅथोजेनिक आहेत. त्यानंतर हे जे प्रोटोझोआन्स आहेत ते काय आहेत? युनिसेल्युलर विथ युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे काय? त्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप झालेला आहे. त्यानंतर त्याचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे? त्यांच्या सेल्समध्ये ग्रेट व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतं. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. ठीक आहे, त्यांच्या लोकोमोशनमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. तर त्यांचं रिप्रोडक्शन हे सेल डिव्हिजनने होतं. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स काय आहेत? अमिबा, पॅरामेशियम. तर हे फ्री लिव्हिंग आहेत आणि हे डर्टी वॉटरमध्ये असतात. त्याच्यानंतर एंटामिबा हिस्टोलिटिका, हे कॉजेस ॲमिओबायोसिस. प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे ते हा मलेरियाचा प्रोटोझोआ आहे आणि युग्लिना हे ऑटोट्रॉपिक आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण थर्ड बघणार आहोत फंगाय. तर याची साईज किती असते? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. तर ते कुठे सापडतात? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ज्याचा नाश व्हायला सुरुवात झालेली आहे. नाशवंत ज्या गोष्टी आहेत म्हणजे मेलेली जनावरं किंवा पालापाचोळा, हे सगळं ज्यावेळेस कुजायला लागतं तर त्याच्यावरती आपल्याला फंगस आढळून येते. त्याच्यानंतर जर समजा आपण चपाती किंवा भाकरी डाव्यामध्ये खूप दिवसांसाठी ठेवली तर त्याच्यावरती फंगस यायला सुरुवात होते. त्यानंतर ते काय आहेत? युकॅरियोटिक. आणि त्यातले सम युनिसेल्युलर आणि बाकीचे जे आहेत ते नेक्ड आईज. सॉरी, विजिबल विथ नेक आईज. त्यानंतर ते काय आहेत? सॅप्रोट्रॉपिक आणि ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे त्यांचं अन्न ते नाशवंत किंवा कुजणाऱ्या गोष्टींमधून ते त्यांचं ऑर्गॅनिक मॅटर किंवा फूड ते घेतात. त्यानंतर त्यांचं रिप्रोडक्शन हे काय आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आणि त्याचबरोबर असेक्शुअल सुद्धा आहे, बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम. त्यानंतर आपण
चौथा क्लासिफिकेशन बघणार आहोत, ते आहे अल्गी. तर त्याची साईज आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. ठीक आहे. तर हे अल्गी ज्या असतात त्या ॲक्वॅटिक असतात. त्यानंतर त्या युकॅरियोटिक असतात, युनिसेल्युलर आणि ऑटोट्रॉपिक असतात. तर ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवरती डिपेंडंट असतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून यांच्यामध्ये काय घडून येतं, फोटोसिंथेसिस. आणि यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. सॉरी, क्लोरोप्लास्ट त्यांच्या सेलमध्ये प्रेझेंट असतो. मग याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, तर क्लोरेल्ला आणि क्लायमायडोमोनस. त्यानंतर व्हेरी फ्यू स्पीसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर अँड मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक्स आईज. म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा ज्या अल्गी असतात त्या युनिसेल्युलर असतात आणि त्यातल्या बऱ्याचशा ह्या मल्टीसेल्युलर आणि विजिबल, आपल्या आईजला विजिबल अशा असतात, डोळ्याने दिसतील अशा असतात. त्यानंतर आपण पाचवा पाठ पाहणार आहोत, व्हायरस. तर व्हायरस सगळ्यांना माहिती आहे, आपण कोरोनाच्या व्हायरसबद्दल खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. तर व्हायरस हे 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर ही त्याची साईज असते. त्यानंतर व्हायरसेसला जनरली लिव्हिंग ऑर्गॅनिझम मानत नाही, तर त्यांना काय म्हटलं जातं, ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे ते आपण जिवंतही असं आहे म्हणू शकत नाही, किंवा लिव्हिंग आहे ते म्हणू शकत नाही, आणि ते निर्जीव आहेत असंही आपण म्हणू शकत नाही. सजीव किंवा निर्जीव त्याच्या मधले जे सेंटर जे आहे, एज आहे, तर त्याला आपण असं समजतो व्हायरसेसला. तर व्हायरसचा ज्या क्षेत्रात अभ्यास केला जातो, तर त्या ब्रांचला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. त्यानंतर ते खूप म्हणजे खूप सूक्ष्म असतात. तर ते 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा सुद्धा ते 10 ते 100 पटीने लहान असतात. आणि ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच आपण पाहू शकतो. आणि ते आपल्याला कुठे सापडतात, तर ते इंडिपेंडंट पार्टिकल्स असतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. DNA म्हणजे काय, डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड. और RNA. RNA म्हणजे काय, रायबोन्युक्लिक ॲसिड. त्याला कवर्ड बाय प्रोटीन कोट, म्हणजे ते DNAच्या किंवा RNAच्या स्वरूपामध्ये आपल्याला सापडतात. Viruses survive only in living plant or animal cell and produce their own proteins with the help of host cell. म्हणजे ते आपल्याला फक्त कुठे सर्वाइव्ह करू शकतात, ते कुठे राहतात, तर ते जिवंत असणाऱ्या प्लांट किंवा ॲनिमल, वनस्पती किंवा प्राण्यावरती ते स्वतः राहतात आणि ते स्वतःचं प्रोटीन तयार करतात. आणि क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका, आणि त्यांच्या रेप्लिका आणखीन तयार करतात. दे देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री, आणि त्यांच्या होस्ट सेलला ते संपून टाकतात आणि फ्रीली राहायला लागतात. आणि मग अशा प्रकारे ते व्हायरस असतात ते एका सेलला इन्फेक्ट केल्यानंतर ना आणखीन बाकी सेलला पण इन्फेक्ट करायला सुरुवात करतात.
तर या बऱ्यापैकी जे व्हायरस असतात ते डिसिजेस पसरवतात प्लांटला सुद्धा आणि ॲनिमल्सला सुद्धा. मग ते मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला हार्मफुलच आहेत. ठीक आहे. तर आपण मग आज बघितलेलं आहे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिकचं क्लासिफिकेशन होतं बॅक्टेरियाजमध्ये, युकॅरियोटिकचं क्लासिफिकेशन होते प्रोटोझोआ, फंगाय, अल्गी अँड व्हायरसेसमध्ये. ठीक आहे. तर मग आजचा चॅप्टर झालेला आहे कम्प्लीट, आणि मग आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये याचा एक्सरसाइज बघूयात. ठीक आहे. थँक्यू.